ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। चल हल्ला बोल या सिनेमाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाने नोटीस बजावली आहे। सिनेमामध्ये नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने कठोर आक्षेप घेतलाय। कौन है ये नामदेव ढसाळ असा सवाल सेन्सॉर बोर्डाच्या नोटीसीमधून करण्यात आलाय। आम्ही ओळखत नाही, त्यांच्या कविता काढल्या तरच सिनेमाला परवानगी देऊ असा अजब फतवा सेन्सॉर बोर्डाने काढला। रेवणकर आणि सय्यद रबी हाशमी या सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यांनी ही नोटीस चित्रपट निर्मात्यांना पाठवलेली आहे। तर महेश बनसोडे लिखित आणि दिग्दर्शित चल हल्ला बोल हा सिनेमा 70 ते 75 वर्षातील युवा क्रांती दल आणि दलित पॅंथर चळवळ यावर आधारित आहे। तत्कालीन प्रख्यात साहित्यिक आणि कवी नामदेव ढसाळ यांच्या चळवळ कालखंडावर हा सिनेमा आधारित आहे। हा सिनेमा 262 फिल्म फेस्टिवलमध्ये नॉमिनेट झाला आहे। तर फिल्म फेस्टिवल पुरस्कार विजेता हा सिनेमा आहे। पण जेव्हा हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या समोर केला त्यावेळेला त्यांनी नामदेव ढसाळ कोण है असं म्हणत नोटीस बजावल्याची माहिती समोर येते। आम्ही डिबेटसाठी जेव्हा त्यांच्यासोबत बसलो तेव्हा त्यांनी सांगितलं की नामदेव ढसाळांच्या कविता आहेत, त्याच्यामध्ये शिव्या आहेत आणि त्या तुम्हाला काढाव्या लागतील। आम्ही विचारलं की तुम्हाला नामदेव ढसाळ कोण माहीत आहेत का, ज्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे, त्यांच्या गोलपीठाला पुरस्कार आहे, त्यांच्या कविता अदर लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट होऊन तिकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जातात, इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जातात। ते खूप मोठे साहित्यिक होते, कवी होते, त्यांना महाकवी म्हणून संबोधलं जातं। तर त्यावेळी ते ऑफिसर होते, त्यांनी सांगितलं की कोण नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही। तिथून ह्या संघर्षाचे सुरू झालेले आहे आणि हा सिनेमा आता रिवायझिंग कमिटीकडे आहे आणि रिवायझिंग कमिटी ह्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्षित केलेलं आहे। जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे। असं सेन्सॉर बोर्ड ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही, ज्याला मराठी भाषा माहीत नाही, ज्याला नामदेव ढसाळांच्या कविता माहिती नाही, असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे। नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे, जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे। दरम्यान मंत्री उदय सामंत यांनीही यावरून प्रतिक्रिया दिली आहे। सेन्सॉर बोर्ड जर कोण नामदेव ढसाळ असं म्हणत असेल तर याची गंभीर दखल घेतली जाईल। वेळ पडली तर यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि अधिक माहिती घेऊन मराठी भाषा मंत्री या नात्याने या प्रकरणाची दखल घेईन अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। आज राज्यात मराठी भाषा दिन साजरा होतोय, मात्र हा मराठी भाषा दिन साजरा होत असताना एक सेन्सॉर बोर्डानं एका चित्रपटाच्या बाबत एक फतवा काढलेला आहे आणि त्यामध्ये सेन्सॉर बोर्ड असं म्हणतोय की नामदेव ढसाळ कोण आहेत आणि त्यांचे जे त्या कविता ज्या आहेत त्या चित्रपटातून काढाव्या तरच हा चित्रपट रिलीज होऊ देऊ, अशा प्रकारचा आक्षेप सेन्सॉर बोर्डाने घेतलाय। काय प्रतिक्रिया? यामध्ये मला सविस्तर माहिती यातली घ्यावी लागेल, कारण नामदेव ढसाळ हे देखील साहित्यिक होते। त्या चित्रपटामध्ये नक्की काय आहे, कशा पद्धतीची गाणी आहेत, कशा पद्धतीच्या कविता आहेत, सेन्सॉर बोर्डानं जर आक्षेप घेतला असेल तो कशासाठी घेतला आहे हे मला सेन्सॉरच्या बोर्डाच्या लोकांना देखील विचारावं लागेल। आणि मला असं वाटतं की तातडीनं याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही, कारण हा संवेदनशील विषय आहे। मी नक्कीच मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं म्हणजे मला असं वाटतं की एवढंच सांगेन की कुठच्याही चित्रपटाच्या निमित्तानं सेन्सॉर बोर्डानं जर नियमाच्या बाहेर जाऊन काही निर्णय घेतलेले असतील तर ते देखील तपासून घेतले जातील। या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी देखील चर्चा करू आणि नंतरच याच्यावर सविस्तर बोलणं योग्य ठरेल। कोण हे नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही असंही ते त्या पत्र लिहिलंय त्यांनी सेन्सॉर बोर्डाने। म्हणूनच मी सांगितलं की सेन्सॉर बोर्डाने हे कशासाठी, आता नामदेव ढसाळ कोण आहेत असं सेन्सॉर बोर्डानं प्रश्न विचारणं हे कितपत योग्य आहे मला देखील माहिती आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं अशा पद्धतीची जी चर्चा होते याची सविस्तर मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी माहिती घेतो आणि त्याच्यानंतर सविस्तर याच्यावर मी बोलेन, सेन्सॉर बोर्डाच्या लोकांशी चर्चा करेन आणि नक्की ह्याच्यामध्ये काय आहे हे मी जनतेसमोर ठेवेन। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। यानंतर बुलेटिनमध्ये एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटकेंचा कार्यकर्ता म्हणून मिरवायचा, कटकेंसोबतचे दत्ता गाडेचे अनेक फोटो समोर। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीचा शोध सुरूच, आरोपी दत्ता गाडेचा शेवटचा फोन लोकेशन गुन्हाट गावात आढळला। गुन्हा घडल्यानंतर आरोपी स्वारगेटवरून गावी गेला होता।
गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट बस स्थानकामध्ये पुणे पोलीस आयुक्तांसह घटनास्थळाची केली पाहणी. आरोपीच्या शोधासाठी 8 पोलिसांची पथकं मागावर, तर आरोपी लवकरच पकडला जाईल, योगेश कदम यांची ग्वाही. स्वारगेटमधील आंदोलनामुळे उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना शाबासकीची थाप. अन्याय होईल तिथं असेच पेटून उठा, उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन. पुण्यातील घटना ही दिल्लीतील निर्भयासारखी. घटनेवरून संजय राऊतांचा संताप. अत्याचार झाल्यावर ऍक्शन मोडवर येता का असं म्हणत गृह खात्यावरही डागली तो. स्वारगेट स्थानकामध्ये घटना घडली तेव्हा यंत्रणा काय करत होती, विजय वडेट्टीवार यांचा सवाल. शासन फक्त कारवाई करू अशा थापा मारत असल्याचं म्हणत केली टीका. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे पक्षाला दे धक्का. हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिरचेकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. प्रशांत कोरटकर इंदूरला पळाला. मित्रासोबत नागपुरातून कारनं इंदूरला गेला, सूत्रांची माहिती. अहिल्यानगरमध्ये 12वीच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा. नायब तहसीलदारच पुरवत होता कॉपी. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडीची घटना. चल हल्ला बोल सिनेमाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाची नोटीस. या निर्मात्यांना तर ढसाळ यांच्या कविता काढल्या तरच परवानगी देऊ, सेन्सॉर बोर्डाचा अजब फतवा. बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. पुण्याच्या स्वारगेटमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील बस स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. याच पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतकडून राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील बस स्थानकांची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्ये नेमकी काय स्थिती आहे ते जाणून घेणार आहोत, बघूयात. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे या बस स्थानकांमध्ये असणाऱ्या महिलांचा, अर्थात बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधून बस जात असतात. महाराष्ट्राची लालपरी ही प्रसिद्ध आहे आणि या लालपरीचा प्रवास जो आहे तो सुरक्षित मानला जातो. मात्र कालच्या घटनेनं हा प्रवास असुरक्षित झाला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे आज आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून नाशिक शहरामधल्या बस स्थानकांची नेमकी परिस्थिती काय आहे, त्या ठिकाणी महिला किती सुरक्षित आहे हे न्यूज 18 लोकमतच्या या रिअलिटी चेकमधून आपण करणार आहोत. आता घड्याळामध्ये बरोबर वाजले आहे 12:05 कमी आहे, अर्थात 11:15च्या आसपासची वेळ आहे आणि आत्ता अर्थात ही मध्यरात्रीची वेळ आहे आणि या वेळेलाच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. कारण